वडगाव शेरी विधानसभेत पोर्श कार अपघाताचा मुद्दा पुन्हा तापलाय। अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी बदनामीच्या आरोपात शरद पवारांना नोटीस पाठवल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केलाय। पाहूया। पुण्यातील वडगाव शेरी विधानसभेचं राजकारण सध्या शरद पवारांना पाठवलेल्या नोटिशीच्या आरोपांना चर्चेत आहे। काही महिन्यांपूर्वी वडगाव शेरी भागात घडलेली पोर्शे कार दुर्घटना देशभरामध्ये चर्चेत राहिली। बेदरकारपणे पोर्शे कार चालवणाऱ्या बड्या बिल्डरच्या अल्पवयीन पोरानं तरुण तरुणीला चिरडलं होतं। त्यावेळी बिल्डर विशाल अग्रवालचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या आमदार सुनील टिंगरेंनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप विरोधकांनी केला। त्यावरूनच सुनील टिंगरे यांनी आपली बदनामी केली म्हणून शरद पवारांना नोटिशीद्वारे कोर्टात खेचण्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केलाय। स्कूटरवर दोन तरुण मुलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उडवलं काय, जागच्या जागेवर त्यांची हत्या काय होते, उद्ध्वस्त होता। आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्याऐवजी हा दिवटा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि संरक्षण करतो। ज्यांनी त्यांच्या एबी फॉर्मवर सही केली आणि त्याच्यामुळे ते निवडून आले त्यांनी आदरणीय पवार साहेबांना नोटीस पाठवलेली आहे की पोर्श गाडीच्या बद्दल तुम्ही माझी जर बदनामी केली तर तुम्ही कोर्टात खेचीन तुम्हाला। मी साहेबांना वैयक्तिक कुठलीही नोटीस पाठवलेली नाहीये। मात्र सातत्याने तुम्हाला जाणून बुजून मग का टार्गेट केलं जातं? या ठिकाणी आपण पाहिलं असेल की मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी चुकीच्या माहितीच्या आधारे माझ्यावरती वक्तव्य केली होती। आता मी ह्या विधानसभेमध्ये कॅन्डिडेट आहे। भविष्यामध्ये चुकीच्या माहितीच्या आधारे कुणी वक्तव्य करू नये अशा पद्धतीची मी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना नोटीस बजावलेली आहे। शरद पवारांना वैयक्तिक तुम्ही नोटीस? अजिबात नाही। मात्र नोटीस जरी पक्षाला बजावली असली तरी पक्षप्रमुख म्हणून ती कुणाला बजावण्यात आली आहे या उत्तराची टिंगरेंकडून अद्याप प्रतीक्षा आहे। दरम्यान विषय नोटिशीचा असला तरी टिंगरेंनी अशी कोणतीही केस केली नसून सुप्रिया सुळे खोटं पसरवतायत असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलंय। काही जण दिशाभूल करतात। मी आताच सुनील टिंगरेला येताना फोन केला, अरे तू काही साहेबांच्या विरोधात असं काही केलंय का, केस केली का असं काहीतरी सांगितलं। तो म्हणला दादा अजिबात तसं काही झालं नाही। काय होतंय अलीकडच्या काळामध्ये कारण नसताना काल भुजबळ साहेबांच्या पण एका पुस्तकाच्या वरून सांगितलं असं असं झालं। भुजबळ साहेबांनी लगेच ते नाकारलं। ते म्हणले असं काही झालं नाही। काय होतंय लगेच आम्हाला तुम्हाला सांगता येत नाही। अजून ह्या राहिलेल्या 7-8 दिवसात बऱ्याच अफवा उठतील, बऱ्याच काहीतरी फेक नरेटिव्ह सेट केले जातील। आपण विश्वास ठेवू नका। पोर्शे कार दुर्घटना तरुण तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूबरोबरच पोलिसांच्या गलथान कारभारावरून सुद्धा गाजली होती। दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे रवींद्र धंगेकरांसहित विरोधकांनी यावरून टीका सुरू झाल्यानंतर सरकारने या प्रकरणात कारवाईची सुरुवात केली। दुर्घटनेनंतरच्या पहिल्या दिवशी गृहमंत्री फडणवीसांनी तपास अतिशय योग्य रीतीने सुरू असल्याचा दावा केला। त्याच्या 3 दिवसांनी याच प्रकरणामधल्या 2 पोलीस अधिकारी निलंबित करण्यात आले। आधी पोलीस आयुक्तांनी सांगितलं की या केसमध्ये ब्लड रिपोर्ट महत्वाचे नाहीत। नंतर ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्यानंतर ससूनच्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली। आम्ही केस भक्कम बनवून सुद्धा बाल न्यायालयानं सुटका केल्याचं पोलिसांनी सांगितलं। नंतर आरोपीला फक्त निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन सोडून देणाऱ्या व्यक्तीचं निलंबन झालं। आधी पोलीस म्हणाले आम्ही केस भक्कम बनवली, मात्र आरोपीची सुटका बाल न्यायालयानं केली। आता बाल न्यायालयामधून सुटकेचे आदेश देणाऱ्या खासगी सदस्याची चौकशीची शक्यता आहे। ही दुर्घटना झाल्यानंतर स्थानिक आमदार सुनील टिंगरे जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते। त्यावरून आपण आमदार म्हणून धाव घेतली पण पोलिसांवर दबाव न आणल्याचा दावा टिंगरे यांनी केला। मात्र नंतर त्याच पोलीस स्टेशनमधून दुर्घटनेची माहिती कंट्रोल रूमला न कळवली गेल्यानं पोलिसांचं निलंबन झालं। आरोपीचे रक्ताचे नमुने 14 तासानंतर घेण्यात आले। यानंतरच्या ब्लड रिपोर्ट अल्पवयीन आरोपीच्या केसमध्ये महत्वाचे होते तेच ब्लड रिपोर्ट ससून रुग्णालयामध्ये चाचणीच्या वेळी बदलले गेले। सध्या 2 जणांना चिरडणारा अल्पवयीन मुलगा शिक्षा भोगून बाहेर आलाय।
आणि ब्लड रिपोर्ट बदलण्याच्या आरोपामध्ये ससूनचे अधिकारी तुरुंगात आहेत आणि त्याच पोर्शे कार दुर्घटनेचा मुद्दा वडगाव शहरी निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा तापलाय. हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.